गगनगिरी महाराज मठ. इथेच गगनगिरी महाराज आपली तपस्या करत होते. इथेच आपल्याला एक केदारनाथचं मंदिर स्वरूपात इथे बघायला मिळते. हुबेहूब केदारनाथ मंदिर जसं तिथे आहे तसं इथे बनवले आहे आणि इथेच गगनगिरी महाराज तपस्या करत होते. तर या जागी आज आपण भेट द्यायला जात आहोत. खोपोली शहरामध्ये गगनगिरी महाराज मठ हे बनलेले आहे. तर हीच एक जागा आहे पुण्यापासून आणि मुंबईपासून बरोबर 76 किलोमीटरवरती आहे, बरोबरमध्ये आहे. तर तुम्ही पुण्यावरती असाल तरी तेवढं डिस्टन्स आणि मुंबईवरून जात असाल तरी तेवढं डिस्टन्स. तर आज आपण इकडे जाऊन भेट देतो आहे. तर आज वीकेंड आहे, तर वीकेंडला थोडी गर्दी असेल की नसेल हा तुम्हाला व्हिडिओमध्ये कळेल. जर व्हिडिओमध्ये जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो, जस्ट आम्ही इथे थांबलो आहे बालाजी डोसाच्या इथे. इकडची मटका चहा खूप चांगली आहे, टेस्ट केली मी, खूप चांगली आहे. तर तुम्ही जर पुणे जुना हायवेजून जात असाल तर मध्ये इथं हॉल घ्या, खूप छान आहे. तरी नक्की ट्राय करा. तेवढ्या खोपोलीला जाण्यासाठी इथं समोरच आहे बालाजी डोसा, तर तुम्ही इकडे येऊन खाऊ शकता. पाठीमागे बघू शकता गगनगिरी महाराजांचा मठच्या इथे आपण आता पोचलो. हे मंदिर आहे. तर आतमध्ये जाऊन तुम्हाला मंदिर प्रॉपरली दाखवतो कसं आहे. मठाच्या एंट्रन्स करताच इथे चप्पल ठेवण्यासाठी 1 रुपया शुल्क द्यावा लागतो आणि इथं तुम्ही तुमच्या बोटं ठेवू शकता. हा इथून एंट्रन्स आहे. तर हा हॉल आहे. इथे सद्गुरू गगनगिरी महाराजांची फोटो ठेवला आहे. या मंदिराला लागूनच ही पाताळगंगा नदी आहे. पाठीमागचा परिसर आहे तुम्ही बघू शकता. जसं की आतमध्ये तुम्हाला मी मूर्त्या दाखवल्या, खूप छान आहे, सुंदर आहे. आणि आता थोडा आवाज तुम्हाला जास्त येत असेल कारण की इथे थोडी गर्दी आहे. आज सॅटर्डे आहे, तर सॅटर्डेला पण इथं खूप गर्दी आहे. संडेला तर विचार करूच नका, खूप गर्दी असते. तरी आता इथे आम्हाला चालायला फिरायला मिळते. बघू शकता पाठीमागे पण खूप गर्दी आहे. आता इथून आपल्याला वरती जायचं आहे. वरतीच एक गुफा आहे जिथं महाराज समाधी करायचे. तिथे आता जाऊन बघूया कसा आहे तिकडचा व्ह्यू. तर मित्रांनो, या मंदिरासमोरच तर इथं आपल्या ती वरती गुफा बघायला जायचं आहे. तर हा रस्ता इथून जातो वरती बघण्यासाठी. जास्त लांब नाही आहे, पूर्ण प्रॉपर रस्ता आहे. तर इथे बाहेरच आम्ही आतमध्ये बोटं काढली होती. तर आपल्याला असंच जावं लागेल सध्या तरी. पण काही टेन्शन नाही कारण की इथं प्रॉपर रस्ता केला आहे, डांबरी रस्ता आणि वरती स्टेअर्स आहेत. तर इथे राहण्याची सोय पण आहे, भक्त निवास, आणि तिथं भोजनालय पण आहे. त्याला महाप्रसाद बोलतात. हा जी गुफा आहे ती खंडाळा घाटमध्येच कोरलेली आहे. जे समोरच बघताय तुम्ही हा खंडाळा घाट. तर मित्रांनो, हे केदारनाथचं मंदिर, जे केदारनाथ हुबेहूब तिकडे आहेत ते त्याचा रेप्लिका इथे बनवला आहे आणि आतमध्ये सेम तशीच मूर्ती आहे. आपण बघूया. तर मित्रांनो, पाठीमागे तुम्ही आता मूर्ती बघितली, खूप छान आहे. दगडामध्ये पिंड होती आणि पाठीमागे शिवशक्ती बसलेत. म्हणजे समोरच गजानन महाराजांचा फोटो लावला आहे. तर हा एक छोटासा केदारनाथ इथे त्यांनी बनवला आहे. म्हणजे पहिल्यापासूनच आहे, मूर्ती पहिल्यापासून आहे, त्यांनी ते बनवलं आहे.
आता वरती ते तुम्हाला गुफा दाखवली ती आता सध्या बंद आहे, आता पूर्ण त्यांनी बॅरिगेट लावलेत. ते आपल्याला बघता येणार नाही. तर ते इथं बघूया काय अजून एक्सप्लोअर करता येते की नाही, तुम्हाला या व्हिडिओमध्ये कळेल. इथं हेलिकॉप्टरकडं होतं पॅड आहे, त्याची एवढी गर्दी आहे. ते समोर एक मंदिर. तर मित्रांनो, गगनगिरी महाराजांचा आश्रम तुम्हाला जर आवडला असेल तर नक्की या. चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. आणि जर तुम्हाला जर स्टे करायचं असेल तर स्टेची पण सुविधा आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. तुमच्याकडे असेच चांगले कंटेंट बनत राहील.